महाकारुणी तथागत सम्यक संबुद्ध भगवान बुद्धांनी वाक्यात केलेला असा सद्धम्म धम्मावर आडवलेला पूजनी लेखुसंग यांना श्रीवार पंचांकपणा तसेच परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा श्रीवार पंचांकपणा आणि उपचार असलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना नमस्कार. तर आजचा भाग आहे की भगवान बुद्धाचा मनोनिग्रह. आता भगवान बुद्ध कपिल वस्तूला आले. भगवान बुद्ध कपिल वस्तू आपण आता परत जात आहे. पण राजाची पुन्हा इच्छा पूर्ण आहे की पुत्र वापस यावा यासाठी त्याने मंत्री पाठवला आणि त्या मंत्र्याने भगवान बुद्धाला समजवायचा प्रयत्न केला आहे की नाही. आता शेवटचा भाग आहे. त्या मंत्र्याला उत्तर काय देतात भगवान बुद्ध त्याला. भगवान बुद्धाचा उत्तर आहे न्यायमंत्र्यांना. राजाचा जणू डोळा असलेल्या त्या मंत्र्यावर प्रेमळ वर्णालिष्ट उद्धार ऐकून राजपुत्राने आपला निश्चय जरा सुद्धा डगमगू देता ठामपणे उत्तर दिले. त्याचे उत्तर सुसज्जबद्ध ते कंटाळवाणे किंवा उसाळवाणे नव्हते. तर जे भगवान बुद्धाने त्या मंत्र्याचं पूर्णपणे ऐकून घेतलं आणि ऐकून घेतल्यानंतर तो जो मंत्री आहे एकदम राजाची प्रामाणिक होता, म्हणजे एकदम प्रेमळ होता, राजनिष्ठ होता. अशा मंत्र्याचं जे उद्धार ऐकल्यानंतर भगवान बुद्धाचं मन जरा सुद्धा डगमगलं नाही आणि त्याने ठामपणे असं सुशुद्ध आणि चांगल्या पद्धतीने भावनाशील आणि कंटाळवाणे किंवा उठारवाणे असं कोणतेही उत्तर दिलेलं नाही. योग्य असं उत्तर आणि उत्तम पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे ना. तर एखादी वस्तू अस्तित्वात आहे की नाही या शंकेचे निरासन माझ्या दृष्टीने दुसऱ्याच्या शब्दाने होणार नाही. तपश्चर्येने किंवा चिंतनाने सत्य निश्चित केल्यावर त्या वस्तूविषयी सत्याचे मी स्वतः आकलन करीन. म्हणजे एखादी गोष्ट काय आहे म्हणजे अस्तित्वात आहे की नाही आहे तर लोकांनी सांगितलं मी ऐकणार नाही. तर मी काय करीन ते त्या जाणण्यासाठी तपश्चर्या करीन, चिंतन करीन आणि ते जाणून घेईन. आपण दुसरं सांगतो म्हणून तेवढ्याने मी काही मानणार नाही. अज्ञेय व वादग्रस्त सिद्धांत आणि शेकडो पूर्वग्रहांनी मुक्त असा कोणताही युक्तिवाद मी मान्य करू शकत नाही. कोणताही सुज्ञ मनुष्य दुसऱ्याच्या श्रद्धेवर विसरून राहील. मानव जाती अंधाराने दाखवलेल्या मार्गाने जाणाऱ्या अंधाराप्रमाणे आहे. म्हणजे आता हजारो वर्षापासून असो ते कितीतरी वर्षापासून असो ज्या काही परंपरा आलेल्या आहेत, ज्या काही लोकांनी सांगितल्या गेलेल्या आहेत, अशा कोणत्याही गोष्टीवरती मी बिना युक्तिवाद करताना मान्य करू शकत नाही है ना. आणि म्हणून सुज्ञ माणसाने एखाद्या श्रद्धेवर त्याच्या अशा गोष्टीवर म्हणजे परंपरापासून चालत आल्या अशा एखादा सुज्ञ माणूस त्याच्यावरती श्रद्धा ठेवत नाही. तर अशा पद्धतीने मानवजात कशी आहे म्हणतात की आंधळ्याला मार्ग दाखवावा अशा पद्धतीची मानवजात आहे. अशा परंतु सत्य जरी स्पष्टपणे समजले नाही किंवा चांगल्या व वाईट विषय संदेह असेल तरी माणसाने आपले मन चांगल्या गोष्टीवर केंद्रित करावे. सत्य सुवृत्तीच्या माणसाला काही व्यर्थ श्रम सुद्धा शेवटी कल्याणकारी ठरतात. म्हणजे एखाद्या वेळी जर आपल्याला पूर्णपणे सत्य समजलंही नाही तरीही आपण चांगल्या त्या वाईट गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि चांगल्याच गोष्टीच्या मागे राहिलं पाहिजे. म्हणून इथं सांगतात की सत्कृती माणसाने एखादी व्यर्थ श्रम जरी केलं तरी त्याचं कल्याणकारी होते. अशा पद्धतीने म्हटलं म्हणजे एखाद्या माणसाला माहित नाही चांगली किंवा वाईट गोष्ट माहित नाही पण त्याच्या मनाने सत्कृती आहे म्हणजे चांगला विचार आहे, चांगले उद्दिष्ट आहे म्हणजे चांगल्या दृष्टीचा माणूस आहे. त्याने कोणतंही काम केलं तर ते मंगलदायी काम असल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने म्हटलं. आता परंतु पवित्र परंपरा अनिश्चित आहे पाहिल्यानंतर विश्वासीय व्यक्तीने जे सांगितले तेच बरोबर होय हे लक्षात घ्या आणि विश्वासीयांचा म्हणजेच निर्दोषता हे लक्षात ठेवा. जो सर्वस्वी निर्दोष आहे तो सत्याचा आपला करणार नाही. आता इथं काय म्हटलं आहे एखादी गोष्ट परंपरा आहे, एखादी पवित्र परंपरा आहे आणि हे परंपरा आहे असल्यानंतर ती जर विश्वासनीय माणसाने सांगितलं आहे तर त्याच्यावर तुम्ही विश्वास करा. पण विश्वासनीय माणसं कोणाला म्हणायचं तर जो निर्दोष आहे, जो कोणालाही पाप करत नाही, तो चांगल्या गोष्टीचा आहे
अशाच माणसाला विश्वसनीय बनवायचं आहे आणि त्याने सांगलेल्या मार्गाने तुम्ही अनुसरण केलं तरी ते काय आहे उत्तम आहे चांगला आहे. अशा पद्धतीने जो विश्वसनीय मार्ग आहे तो माणूस आपल्याला शुद्धीचा मार्ग काय दाखवणार नाही. विश्वसनीय कोणाला म्हटलं गेलं नाही, जो सतवृत्तीचा आहे म्हणजे जो वाईट माणसाचा विचार करत नाही, चांगला माणूस आहे त्याच्यालाच विश्वसनीय म्हटलं नाही. विश्वसनीय कोणाला बनवायचं आहे तर जो व्यक्ती निर्दोष आहे, निर्दोष म्हणजे पाप करत नाही, कोणाची हत्या करत नाही, कोणाला मारत नाही, अशा व्यक्तीवर तुम्ही काय करा विश्वास करा. आणि त्या माणसाने जर जो काही पवित्रता सांगितलं असेल तर तो पवित्रता आपण अंगीकारला पाहिजे. म्हणून सूर्य ही कदाचित काय म्हणा आणि घरी प्रज्ञाविषयी आपण जे मला जे सांगितले आहे त्याविषयी बोलायचे म्हणजे आपण दिलेली उदाहरणं प्रमाणात होऊ शकत नाही, कारण कर्तव्य ठरताना त्यांनी आपली प्रज्ञा भंग केली आहे. अशाची उदाहरणे प्रमाण म्हणून कशी धरता येईल. आता त्या मंत्र्यांनी काही उदाहरण सांगितलं होतं, कशाच्या पद्धतीने काही लोक जंगलात गेले पण ते सुद्धा परत आले, अशा पद्धतीचे उदाहरण दिलं होतं ना. तर इथं भगवान बुद्ध त्याला म्हणतात की आपण जे काही लोकांचं जे प्रमाण दिलं पण त्याचं प्रमाण मी कसं मानणार आहे, कारण त्यांनी आपली प्रतिज्ञा भंग केलेली आहे. अशा लोकांची प्रमाण मानण्यात काही अर्थ आहे का. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्यांना उत्तर दिलं. त्यामुळे हा पॅरेग्राफ कसा आहे की एखादी गोष्ट जर सत्य आहे असत्य आहे याच्यावरती विश्वास कसं करायचा हे लोक सांगतात. निसर्ग नियमाने जे पवित्र आहे तर त्याला सुद्धा आपण कशा पद्धतीने पाळायचं हे भगवान बुद्ध इथं सांगतात आहे ना. अशा पद्धतीने म्हणून इथं भगवान बुद्ध म्हणतात काय म्हणतात की मी भडकलेल्या अग्नीत प्रवेश करीन, म्हणजे इथं अग्नी जर भडकली असेल तर मी त्याच्यात प्रवेश करीन, पण माझे उद्दिष्ट साध्य केल्याशिवाय मी घरी परत जाणार नाही. एवढे बोलून तथागत उठले आणि आपल्या वैराग्ययुक्त दूढनिष्ठा पुढे चालू लागले. आणि इथं काय म्हटलं की एक लाईन चुकली, काय म्हटलं नाही, म्हणून कदाचित सूर्यही कदाचित पृथ्वीवर पडेल, हिमालय पर्वतही आपले स्थान सोडेल, परंतु इंद्रिय सुखार भोगासाठी संसारी म्हणून बनून मी कधीही घरी परतणार नाही. भगवान बुद्ध इथं म्हणतात सूर्य जरी जमिनीवर पडला, हिमालय जरी कोठून पडला तरी मी कधीही या माणसांचे इंद्रिय सुख आहे त्याच्या भानगडीसाठी मी कधी परत येणार नाही, त्याच्यात पडण्यासाठी कधीही परत येणार नाही. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी म्हटलं. बरोबर आहे. आपण काय करत आहोत, सगळं आयुष्य इंद्रिय सुखामध्ये चाललेलं आहे की नाही. अशा पद्धतीने भगवान बुद्ध इथं म्हटलं नाही आणि भगवान बुद्ध म्हणतात भडकलेल्या अग्नी प्रवेश करीन, पण मी कधीही माझे उद्दिष्ट साध्य केल्याशिवाय मी घरी परतणार नाही. असे उठून भगवान बुद्ध उठले आणि आपल्या वैराग मार्गाला चालू लागले. आता त्याचा दृढ निश्चय ऐकल्यावर दुःखाने भारावून विष्णू नजरेने थोड्या वेळ त्याच्याकडे मागामाग जाऊन तो मंत्री आणि ब्राह्मण अशी उढाडीत हळूहळू कपिलवस्तूला परतले. आता भगवान बुद्ध उठले, उठल्यानंतर ते मंत्री आहेत त्याने भगवान बुद्धाकडे पाहिले. भगवान बुद्धाकडे पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि अश्रू आल्यानंतर थोडा वेळ त्याच्या पाठीमान गेले आणि मग ते परत आपल्या कपिलवस्तूकडे लढत ब्राह्मण आणि तो मंत्री सुद्धा यायला लागले. राजपुत्राविषयी प्रेमामुळे राजपुत्राविषयीच्या प्रेमामुळे आणि राजावरील त्याच्या भक्तीमुळे ते परत येताना पुन्हा पुन्हा मागे वळून पाहू लागले. आपल्या तेजाने तडफडणाऱ्या कुणाच्याही हाती न गवसणाऱ्या त्या तथागताकडे ते पाहूही शकत नव्हते किंवा त्याच्यावरून दृष्टीही काढू शकत नव्हते. अशा पद्धतीने आता ते मंत्री एक तर राजावरती खूप प्रेम आहे त्यांचं आणि स्वतः त्या राजाचं तथागतावरती प्रेम आहे. अशा पद्धतीने तेवढे भक्ती मध्ये आहेत ते पुन्हा पुन्हा ते काय करतात तथागताकडे मागे वळू पाहतात आणि अशा पद्धतीने मागे वळू पाहतात आणि जणू काही एक तेज तपवणाऱ्या एखाद्या पुरुषाकडे ते पाहत असतात आणि म्हणून त्यांना असं आहे की एक ते त्यांच्याकडे पाहूही शकत नाही आणि पाहिल्या विनाही राहूही शकत नाही अशी त्यांची अवस्था झालेली आहे. आणि अशा पद्धतीने ते काय घरी परतण्यासाठी त्याचे मन वळवण्यात अयशस्वी झाल्यामुळे तो मंत्री आणि ते उपाध्याय अडखडत्या पावलाने परत फिरले आणि एकमेकांना विचारू लागले, आपल्या प्रिय पुत्रासाठी जगत असलेल्या राजासमोर आपण जावे तरी कसे आणि त्याची भेट कशी घ्यावी. अशा पद्धतीने एवढ्या पद्धतीने आपण अपयशी झालो
म्हणजे राजाच्या पुत्राला आपण आणण्यासाठी अपयशी झालो आहे. म्हणून अशा पद्धतीने आज आपण राजाला जाऊन काय सांगावा, राजाचा पुत्रासाठी झुरत आहे, मरत आहे, आईने लढत आहे, अशा राजाला आपण जाऊन काय सांगावा, म्हणून आपण त्यांना जाऊन काय म्हणावं, काय सांगावं, अशा पद्धतीने त्याच्या मनामध्ये विचार येत आहेत आणि त्याच्यामध्ये वाटते की आपण राजाला जाऊन काय सांगावं का, आपण जाऊ का नाही, अशा पद्धतीने त्याच्यामध्ये निर्माण होत आहे. तर राजासमोर आपण जावे तरी कसे आणि त्यांची भेट कशी घ्यावी असं त्यांच्या मनामध्ये विचार चालू आहेत. एकमेकांना ते सांगत आहे. तर अशा पद्धतीचा हा भाग इथं संपला. आता 5वा भाग. आता धम्मदीक्षेच्या मोहिमे पुन्हा सुरुवात. आता भगवान बुद्धाची धम्मदीक्षा पुन्हा सुरुवात झालेली आहे. आता पहिली दीक्षा आता पहिला भाग आहे कोणता, खेडवर ब्राह्मणांना धम्म दीक्षा. आता घृतकूट पर्वताच्या पाठीमागे राजगुराजवळ एक खेडवळ होतं. तेथे सुमारे 70 कुटुंबे होती. ही सर्व ब्राह्मण होती. या लोकांना आपल्या धम्माची दीक्षा देण्याच्या इच्छेने भगवान बुद्ध तेथे आले आणि एका झाडाखाली बसले. आता घृतकूट पर्वताजवळ एक खेडगाव होतं. त्या खेड्यागावामध्ये 70 लोक राहत होते. आता त्या 70 लोकांना आपण धम्मदीक्षा द्यावा असं भगवान बुद्धाला वाटलं आणि भगवान बुद्ध तिथे गेले आणि तिथे एका झाडाखाली जाऊन बसले आणि त्याचे तेजस्वी व्यक्तिमत्व दिव्य कीर्ती पाहून लोक त्याच्या अवतीभोवती जमले. तेव्हा त्याने ब्राह्मणांना विचारले, तुम्ही या पर्वताजवळ किती वर्षे राहतात आणि तुम्ही कोणता व्यवसाय करता? त्यावर त्याने उत्तर दिले, आमच्या इथे 30 पिढ्या होऊन गेल्या आहेत. आपली आणि गुरेढोरे पाळणे हा आमचा व्यवसाय आहे. त्याच्या धार्मिक श्रद्धेची विचार तेव्हा ते म्हणाले, निरनिराळ्या ऋतूत नुसार आम्ही सूर्य, चंद्र, पर्यजन आणि अग्नी याची पूजा करतो व त्याचा त्यांना होम करतो. जर एखाद्याला मृत्यू आला तर आम्ही एकत्र येतो आणि ब्रह्मलोक त्याला जन्म मिळावा अशा प्रकारे जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हावा म्हणून प्रार्थना करतो. आता भगवान बुद्ध तिथे झाडाखाली बसले. बसल्यानंतर त्याच्या लोक तिथे आले, अवतीभोवती जमा झाले, कारण तेजस्वी पुरुष तिथे बसलेल्या नंतर त्या गावातले लोक तिथे आले आणि पाहिलं तिथं. आता आल्यानंतर भगवान बुद्धांनी त्यांना विचारलं की तुम्ही या गावामध्ये केव्हापासून राहता? तर त्यांनी सांगितले, आमच्या 30 पिढ्यापासून या गावामध्ये राहतो. मग भगवान बुद्धांनी त्याला विचारलं, तुमचा व्यवसाय कोणता आहे? त्यांनी सांगितलं, गुरु राखणे हा आमचा व्यवसाय आहे. मग तुम्ही धार्मिक कामे कोणते करता, धार्मिक पूजा वगैरे कसे करता? अशा पद्धतीने म्हटल्यानंतर त्याने म्हणलं की आमच्या ऋतूप्रमाणे वेगवेगळे पूजा करतो. सूर्य, चंद्र, तारे वगैरे किंवा जे काही प्रयोजन आहे याची आम्ही करतो. प्रत्येक ऋतूनुसार वेगवेगळी पूजा करत राहतो. आणि जर एखाद्या व्यक्ती आमच्या व्यक्ती कोणी मरण पावला तर त्याला या जन्ममरणाच्या फेऱ्यापासून मुक्त होऊन ब्रह्मलोकात उत्पन्न व्हा याच्यासाठी आम्ही काय करतो, प्रार्थना करतो. अशा पद्धतीने त्या लोकांनी भगवान बुद्धाला सांगितलं. आता भगवान बुद्ध त्याला म्हणतात, हा सुरक्षित मार्ग नव्हे. यापासून तुमचा काहीच फायदा होणार नाही. माझ्या मार्गाचे अनुसरण करणे, खरे समन बनणे आणि निर्वाण प्राप्तीसाठी आत्मसंयमाचा अभ्यास करणे हाच खरा मार्ग होय. आणि ते पुढे म्हणाले, जो स्वतःचा अवलंब करून असत्याला सत्य आणि सत्याला असत्य समजतात त्याला कधीही सद्गती प्राप्त होत नाही, है ना. त्यानंतर परंतु सत्याला सत्य म्हणून ओळखणे, असत्याला असत्य मानणे ही खरी सम्यक दृष्टी होय. हिच्यामुळे तुम्हाला सद्गती लाभेल. जगात मृत्यू सर्वत्र आहे, त्याच्यापासून कोणाची सुटका नाही. ज्याला मृत्यू नाही असे काहीही जन्माला येऊ शकत नाही. ही गोष्ट सर्व प्राणी मात्राच्या बाबतीत लक्षात घेणे आणि म्हणून जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटण्याची इच्छा करणे म्हणजे खरी धर्म साधना होय. आता अशा पद्धतीने भगवान बुद्धांना त्याने सांगितलं. भगवान बुद्ध त्यांना म्हटलं की ही तुमची काय खरी साधना नव्हे, हा काय सुरक्षित मार्ग नाही. म्हणून मी तुम्हाला याचा काय उपयोग होणार नाही. म्हणून तुम्ही माझ्या धर्माचे अनुसरण करा, खरे श्रमण बना आणि निर्वाण प्राप्तीचा जो अभ्यास आहे हा मार्ग तुम्ही करा. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने म्हणून त्यांना पुन्हा सांगतात की थोतांडावर अवलंबन करून सत्याला असत्य म्हणणे आणि असत्याला सत्य म्हणणे याला सद्गती प्राप्त होत नाही. तर जो मार्ग सत्याला सत्य म्हणून पाहतो, असत्याला असत्य म्हणून पाहतो
त्याला खरी सम्यक दृष्टी लाभते आणि तोच सद्गतीला प्राप्त होत असतो. म्हणून या जगामध्ये मृत्यू हे सर्वत्र आहे आणि यातून कोणाची सुटका होत नाही. आणि जो व्यक्ती ज्या व्यक्तीला मृत्यू नाही तो काही जन्माला येत नाही. ही गोष्ट सर्व प्राणी मात्राला लागू पडते. म्हणून जन्म मरण्याच्या फेऱ्यातून सुटका होणे म्हणजे खरी धर्म साधना होय. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्यांना सांगितलं. आणि हे शब्द ऐकल्यानंतर त्या 70 ब्राह्मणाने श्रमण होण्याची इच्छा प्रकट केली आणि श्रमण होण्याची घोषणा केल्यानंतर भगवान बुद्धाने त्यांना अनुमती दिली आणि त्याचे मुंडन करण्यात आले आणि ते खरे श्रमण दिसलं. आता त्यांनी मुंडन केलं, भिक्षू पण आहे नाही. आता नंतर सर्व विहाराकडे जाण्यासाठी निघाले. आता त्यांची दीक्षा झाल्यानंतर आता भगवान बुद्ध विहाराकडे जाण्यासाठी निघाले. वाटेत त्यांना त्यांच्या पत्न्या आणि मुलं बाळे त्यांच्या वाटेमध्ये जात असताना त्यांच्या पत्नीचा मुलाबाळाचा विचार काय लागला, त्यांना सतावू लागला. आता त्यावेळी जोराचा प्रत्युत्ती झाली आणि ते पुढे मागे जाऊ लागले. आता ते श्रमंत बनले, भिक्षू बनले, पण त्यांना जाताना कोणाची आठवण आली, त्यांच्या पत्नी मुलाबाळाची आठवण आली. म्हणून त्याचं मन विषय झालं, जावा का नाही जावा का सोडून जावा, अशा पद्धतीने झालं. अशा पद्धतीने जात असताना काय झाली किंवा अशी घटना घडली, त्यांचं मन थोडं वळलं कोणाकडे, घराकडे जाण्यासाठी. तर अशा वेळी काय झालं की जोराचा पाऊस चालू झाला. आता जोराचा पाऊस झाल्यानंतर रस्त्याच्या बाजूला 10-12 घरं होती. त्या 10-12 घरामध्ये त्यांनी एका घरामध्ये सर्व प्रवेश केला. आता ते सगळे लोक काय केला, एका घरामध्ये त्यांनी प्रवेश केला. आता त्या घराचं जे छप्पर आहे त्या छपरातून काय होतं, पाऊस गळत होता आणि पाऊस गळत असल्यामुळे त्यांचं संरक्षण होणं शक्य होत नव्हतं, हे त्यांना दिसून आलं. अशा पद्धतीने एका घरामध्ये काय झालं की पाऊस पडत होता पण ते छत कसं होतं, पाणी गळत होतं, म्हणजे त्यांचं संरक्षण होत नव्हतं. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्या छताकडे पाहून त्यांना उपदेश केला. काय दिला की ज्याप्रमाणे एखाद्या घराचे छत साबूत नसेल, म्हणजे पावसाचे पाणी येत असेल तर घर जरूर लागते. त्याप्रमाणे ज्यावेळी आपल्या विचारावर आपले काळजीपूर्वक नियंत्रण असते त्यावेळी वासना म्हणजे काल वासना आपल्या सर्व संकल्पनांना करून टाकतात. जसे एखादी घर असतं, त्या घराचं छत जर बरोबर नसेल तर त्या घरामध्ये पावसाचं पाणी येते. त्याच पद्धतीने ज्याचं मन साकारलेलं नसेल त्या मनामध्ये काय होतं, काम वासना किंवा दुष्ट विचार काय करतात, संचार करून टाकतात. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्यांना बोधन केले. परंतु ज्यावेळी छप्पर मजबूत असते त्यावेळी त्यापासून पाणी गळत नाही. त्याप्रमाणे आपल्या चित्तवृत्ती नियंत्रण ठेवणे आणि विचारपूर्वक वर्तन केले तर आपल्या वासना निर्माण होत नाही किंवा आपल्याला विचलित करू शकत नाही. आता भगवान बुद्धाने इथे सांगितले तर ज्या घरामध्ये छत मजबूत आहे त्या घरात काही पाणी येत नाही. तशाच पद्धतीने ज्यांनी आपल्या विचाराला आपल्या चित्ताला मजबूत करून ठेवलं नाही आणि नियंत्रण ठेवलं नाही, विचारपूर्वक वर्तन केलं नाही आणि अशा पद्धतीने आपल्या चित्ताला नियंत्रण ठेवलं नाही, अशा मनामध्ये वासना निर्माण होत नाही किंवा त्याला विचलित करू शकत नाही. अशा पद्धतीने सांगितलं. हे ऐकून त्या 70 ब्राह्मणाच्या आपल्या वासना दोष आहोत याबद्दल त्या जरी खात्री झाली तरी ते संपूर्ण संशय मुक्त झाले नाही. तरी सुद्धा ते पुढे जाऊ लागले. आता भगवान बुद्धाने एवढं प्रवचन केलं, त्यांना ही गोष्ट पटली, तरी त्याच्या मनातली शंका काय दूर झालेली नाही. तरी त्याचं मन घराकडे जाण्याचं वळत होतं, आहे की नाही. समजलं त्यांना, कळतं गोष्ट जमलं, पण तरी पण त्यांच्या शंका काय दूर झालेला नाही. आता पुढे जात असताना है ना, एक सुगंधी वेष्टन जमिनीवर पडलेले पाहिलं त्यांनी आणि भगवान बुद्धाने त्याच्याकडे त्याचे लक्ष वेधण्याची संधी घेतली. जरा पुढे गेल्यानंतर एक मातीचा आतडे पडलेले आढळले. त्याच्या दुर्गंधीकडे त्यांचे लक्ष वेधले आणि म्हणाले, जो क्षुद्र आणि नीच स्वभावाच्या माणसाची संगत करतो त्याची स्थिती दुर्गंधयुक्त पदार्थ हातात धरल्यानाऱ्या त्यामुळे स्वतः दुर्गंध होणाऱ्या माणसासारखी होते. तो अधिक वाईट बनतो आणि कोणतेही कारण नसताना दुष्टपणे सर्वे होतो. परंतु ज्याप्रमाणे सुगंध द्रव्य हातात घेणाऱ्या देही सुगंधी होतो त्याप्रमाणे सज्जनाची संगती धरणारा शहाणा माणूसही अधिक सज्जन होतो. तो पुत्रोक्त अधिक ज्ञानी शीलवान आणि गुणवान होतो.
त्याला या गुणात पूर्णत्व लाभून त्याला संतोष प्राप्त होतो. आता अशा पद्धतीने त्यांचा जे ब्राह्मण आहे त्यांच्या मनामध्ये संशय आहे की त्यांचं मन घराकडे वळत आहे. आता भगवान बुद्ध पुढे चालले आहेत. आता यांच्या मनामध्ये चलबिल चालू आहे घरात जाण्याची. अशा पद्धतीने आता पावसाचं एक प्रकरण झालं. आता दुसरं आहे तर भगवान बुद्ध जात असताना एक काय झालाय सुगंधी पदार्थ दिसला. तर त्या पदार्थाची सुगंधी येत होती. तर भगवान बुद्धांनी त्याच्याकडे लक्ष वेध केलं हे सुगंध पदार्थाकडून. त्याच्यानंतर पुढे एक दुर्गंधी पदार्थ भेटला. एक म्हणजे माठाचं हा जे काकडी आहे हे सडलेली होती आणि त्याला दुर्गंध येत होती. अशा पद्धतीने दोनही गोष्टी भगवान बुद्धांनी त्यांना दाखवल्या आणि दोन्ही बदल दाखवल्यानंतर त्याने सांगितलं तो नीच दुष्ट आहे ना. तर अशा पद्धतीने जो माणूस दुर्गंधी पदार्थाचा म्हणजे दुष्ट आणि नीच आहे अशा माणूस एखाद्या पद्धतीने काय होतो माणसाची म्हणजे नीच माणसाची दुष्ट आणि नीच माणसाची संगती केल्यामुळे त्याला दुर्गंधी पदार्थासारखा काय होतो वास येत असतो. जसा एखाद्या दुर्गंधी पदार्थाला हातात पकडला तर तो वास त्याला येतो आणि त्याच्या सोबतच्या व्यक्तीला सुद्धा दुर्गंधी वास येत असतो. तशाच पद्धतीने नीच आणि दुष्ट माणसाची संगती केल्यामुळे सुद्धा माणसाला दुर्गंधीसारखी निर्माण होते आणि तो दुर्गंधीमुळे त्या दुर्गंधीमुळे आणखी तो वाईट बनतो. नीच व्यक्तिमत्व आणखी वाईट बनतो आणि कोणतेही कारण नसल्यामुळे तो दुष्टपणामध्ये दुष्ट प्रवृत्तीचा माणूस बनतो. अशा पद्धतीने म्हणजे वाईट माणसाची संगती केल्यामुळे तो वाईट बनत राहतो. अशा पद्धतीने त्याच्यानंतर सांगितलं की एखाद्या सुगंध पदार्थ कसा आहे सुगंध पदार्थ हातात घेतला तर त्या सुगंध पदार्थालाही वास असतो आणि ज्या हातामध्ये सुगंध पदार्थ पकडला आहे त्या हाताला सुद्धा काय तो सुगंधाचा वास होतो. तशाच पद्धतीने सज्जनाची संगती केल्यामुळे तो माणूस सज्जनासारखा त्याला सुगंध प्राप्त होतो आणि तो सज्जनासारखा पुन्हा बुद्धिवान होतो शूरवान होतो आणि सर्व त्याच्यामध्ये प्रगती करत असतो. अशा पद्धतीने सुगंधी पदार्थ आणि दुर्गंधी पदार्थाची सुद्धा भगवान बुद्धांनी सांगितलं नाही. तर चांगल्या माणसाची सुद्धा संगती पकडली तर माणूस चांगला बनतो आणि वाईट माणसा संगती पकडली तर वाईट बनतो. अशा पद्धतीचे हे उदाहरण सांगितलं. तर नीच माणसाची प्रगती नीच माणसाकडे घेऊन जाते. सुगंधी चांगल्या माणसाची प्रगती चांगल्या माणसाकडे घेऊन जात असते. अशा पद्धतीने हे गाथा ऐकून घरी परतण्याचा व वैश्विक सुखात निमग्न होण्याची आपली इच्छा म्हणजे आपल्याला लागलेला कलंक होय अशी त्यांना खात्री पटल्यानंतर ते सत्तर ब्राह्मणाने तो विचार सोडून दिला आणि शेवटी ते विहाराकडे आले व काही काळाने त्यांनी अरण्यपद प्राप्त केले. अशा पद्धतीने ते सत्तर जे लोक आहेत त्यांनी जे केवळ घेतलं होतं तर त्यांना त्यांचं मन घराकडे वळत होतं आणि भगवान बुद्धाने उपदेश केल्यामुळे त्यांना म्हटलं की अशा पद्धती आपल्याला वासनेचा कलंक लागलेला आहे. हा कलंक त्यांना समजला आणि ते आपल्या मनातून विचार काढून टाकले आणि ते भगवान बुद्धासोबत त्या विहारात गेले आणि तिथं जाऊन ते काही काळानंतर अनंत पदापर्यंत प्राप्त झाले. अशा पद्धतीने सत्तर ब्राह्मणाची काय झाली धर्मदीक्षा झाली. आता दुसरा भाग उत्तरवर्ती ब्राह्मणांना धर्म दीक्षा. एकदा भगवान बुद्ध श्रावक येथे जैतुनात राहत असताना मनुष्य व देव याच्या कल्याणात आपल्या धर्माची शिकवणते देत होते. त्यावेळी पूर्वेच्या बाजूला उत्तरवर्ती नावाच्या प्रदेशात 500 ब्राह्मण राहत होते. एका ठिकाणी 500 ब्राह्मण राहत. तर अंगाला चिखल वगैरे फासून ऋषी होण्याच्या आकांक्षाने गंगेच्या काठावर राहणारा एक निग्रह संन्यासाच्या निवासाने सर्वांनी मिळून जावे असे त्यांना ठरवले. आता जाताना त्यांना वाढवंटात त्यांना तहान लागली. एक झाड बुच्चीत पडताच जवळपास मनुष्य वस्ती असावी या आशेने ते घाईघाईने तिकडे गेले. परंतु जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा त्यांना मनुष्य वस्ती एकही चिन्ह दिसत आढळले नाही. अशा परिस्थितीत मोठमोठ्याने आक्रोश करू लागले. अकस्मात त्या झाडातून त्यांना तेथे झाडावर राहणारा संबंधाचा आवाज ऐकू आला. त्याच्या आक्रोशाचे कारण त्याने विचारले आणि ते कारण ऐकल्यावर त्याने त्यांना एकच खाण्यापिण्यास दिले. पुढे जाण्यास निघण्याची तयारी केल्यावर ब्राह्मणाने त्या संबंधास अशा स्वरूपाचा जन्म त्याला कसा प्राप्त झाला याचा पूर्वइतिहास विचारला. त्यावर त्या व्यक्ती संबंधाने सांगितले. आता काय झालं की
भगवान बुद्ध एकदा श्रावती जेतवनामध्ये राहत होते. आता त्या जेतवनामध्ये राहत असताना लोकांना धर्माची शिकवण वगैरे देत होतं. तर त्याच्या पूर्व बाजूला उत्तरावती प्रदेशामध्ये 500 ब्राह्मण राहत होते. आता या 500 ब्राह्मणांना वाटला की आपण सुद्धा संन्यासी घ्या. म्हणून त्याने काय केलं, चिखल माकून किंवा जे काही चिखल माकून वगैरे जे काही ऋषी होण्याच्या ज्या काही पद्धती असतात त्या पद्धतीने त्याने अवलंब करण्याचं धारण केलं. आणि त्यांनी म्हटलं का हा निग्रंथनाथीचा आहे नाही, तर त्या संन्यासासाठी जाऊन आपण ऋषी बनलं पाहिजे असं पद्धतीने त्या काय 500 ब्राह्मणाने ठरवलं. आणि अशा पद्धतीने ठरवल्यानंतर ते 500 ब्राह्मण मग काय झाले, त्या ऋषीकडे जाण्यासाठी निघाले, त्या संन्यासाकडे जाण्यासाठी निघाले. आता निघाल्यानंतर वाटेमध्ये काय लागला, वाळवंट लागला. आणि वाळवंट लागल्यानंतर त्यांना तहान लागली. आता तहान लागल्यानंतर त्याला वाटलं पाणी कुठं भेटते आहे की नाही. अशा पद्धतीने त्याने पाहिलं तर त्यांना काही पाणी दिसलं नाही, पण एक दूर झाड दिसलं त्याने. तर त्यांना वाटलं इथं झाड दिसते तर जणू काही तिथं कोणती तरी मनुष्य व्यक्ती असेल किंवा वस्ती असेल अशा पद्धतीने त्यांना वाटलं. म्हणून ते काय केलं, ते झाडाकडे आले. आता झाडाकडे आल्यानंतर तिथं पाहतात तर कोणतीही वस्तू नाही, कोणतेही घरदार काही नाही. मग अशा पद्धतीने अरे बाबा आपण कुठे सापडलो अशा पद्धतीने मोठ्याने आक्रोश करायला, आपल्याला पाणी नाही, भूक नाही, काही नाही लागत, म्हणजे काही भेटत नाही. अशा पद्धतीने मोठ्याने ते आक्रोश करून लढायला लागले. आता आपण उपाशी मरावं लागलं अशा पद्धतीने ते आक्रोश करून लागले. अशा पद्धतीने करताना तिथून त्यांना झाडातून एक आवाज आला समंताचा. आणि अशा पद्धतीने मग त्या समंताने त्यांना विचारलं का तुम्ही आक्रोश कशासाठी करताल, कशासाठी करतात. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आम्ही पाण्यासाठी आलो, भुकण्यासाठी आलो, आम्हाला काही दिसलं नाही. मग त्यांनी अशा पद्धतीने म्हटल्यानंतर तो समंत म्हणून आहे, त्या समंत म्हणजे पिशाच आहे की नाही, त्या पिशाचाने मग काय केलं, त्याचं खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था केली. आता खाण्यापिण्याची व्यवस्था केल्यानंतर आता मग ते काय झाले, ते जे ब्राह्मण आहे आता पुढच्या प्रवासाला निघायला सुरुवात केली. पण त्यांनी काय केलं, त्यांना विचारलं की अरे बाबा तुम्ही आमची एवढी चांगली व्यवस्था केली, पण तुमचा असा जन्म काय झाला, इथं जन्म काय झाला, अशा पद्धतीने त्यांनी विचारलं. आता विचारल्यानंतर त्यांनी उत्तर दिलं. काय उत्तर दिलं की त्या समंताने सांगितले की ज्यावेळी अनाथ पिंडक सुदंत भगवान बुद्धाला जेतवन उद्यान अर्पण केले त्यावेळी तेथे जमलेल्या भिक्षूच्या सभेत ते गेले असताना तो त्या धम्मावरील प्रवचन रात्रभर एकच बसला आणि परत जाताना त्याचा पाण्याचा पेला भरून त्याने तो भिक्षूला दान दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो घरी परत आल्यावर कसला त्रास झाला म्हणून तुम्ही रात्रभर घराबाहेर राहिलात असे त्याच्या पत्नीने त्याला रागाने विचारले. त्यावर तो म्हणाला मला कसलाही त्रास झाला नाही, परंतु जेतवनात भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकण्यासाठी मी गेलो होतो. तेव्हा त्याच्या पत्नीने भगवान बुद्धाला शिवाशाप देण्यास सुरुवात केली व ती म्हणाली हा गौतम म्हणजे लोकांना फसवणूक करणारा एक वेडा धर्मोपदेशक आहे इत्यादी. तेव्हा तिच्या म्हणण्याचा मी विरोध केला नाही, उलट त्या म्हणण्यापुढे मी मान तुडवली. म्हणून मी मेल्यावर संबंध झालो, परंतु माझ्या भित्रेपणामुळे मला या झाडावर दाबून ठेवण्यात आले आहे. आणि नंतर त्याने पुढे अर्थाचे श्लोक म्हटले. आता त्यांनी आपली कहाणी सांगितली. कोणती कहाणी सांगितली तर जेव्हा अनाथ पिंडकाने भगवान बुद्धाला जेवण दान देत होते तेव्हा मी इथं सुद्धा होतो. त्या भिक्षूमध्ये जे अनाथ पिंडकाने जे जमाव होता त्या जमावामध्ये मी सुद्धा होतो आणि रात्रभर प्रवचन मी ऐकलं. अशा पद्धती आणि मग जेव्हा घरी परत असताना मी एक प्यालाभर पाणी मी भिक्षूंना दान केलं आणि अशा पद्धतीने मी त्या काळी आपल्या घरी परतलो. आता परतल्यानंतर काय झालं की रात्रभर आता त्याची पत्नीने विचारलं की तुम्ही रात्रभर कुठं होता, मी कसला त्रास दिला, कोणत्या त्रासामुळे तुम्ही रात्रभर बाहेर थांबले. अशा पद्धतीने मग तिच्या पत्नीने त्याला रागाने विचारलं. तेव्हा त्याने सांगितलं की मी कोणत्या त्रासामुळे बाहेर पडलो नाही, तर मी जेतवनामध्ये भगवान बुद्धाचं जे प्रवचन होतं ते ऐकत होतो. अशा पद्धतीने त्याने सांगितलं. कशा वेळी त्याच्या पत्नीने रागाने म्हटलं तर काय म्हटलं तर त्या बुद्धाला त्याने शिवाशाप दिले आणि शिवाशाप देत असताना ती भगवान बुद्धाला म्हटलं की तो गौतम लोकांची फसवणूक करणारा धर्मोपदेश आणि इत्यादी पद्धतीने बोललं भगवान बुद्धाला. कशा वेळी या
या माणसाने म्हणलं की मी तिला काही विरोध केलेला नाही, भगवान बुद्धाला बोलत असताना मी तिला काही विरोध केला नाही, उलट तिच्या म्हणण्यापुढे मी चुपचाप राहिलो आणि असं केल्यामुळे मी मेल्यानंतर श्रीमंत झालो आणि माझ्या विपरीतपणामुळे मला या झाडावर डाबून ठेवण्यात आले आहे. अशा पद्धतीने त्याने आपली ती कहाणी सांगितली. आता त्याच्यानंतर त्याने ते श्लोक सांगितले. कोणते श्लोक सांगितले? भगवान बुद्धाचं प्रवचन म्हणजे उपदेश आहे ना, गाथा सांगितला. कोणत्या सांगितल्या त्याचा अर्थ इथं सांगितलाय. यज्ञ इत्यादी क्रियाक्रम म्हणजे दुःखाचा उगम होय आणि रात्र दिवस सहन करावे लागणारे ते चिंतनाचे ओझे होय. काय म्हटलं नाही या गाठीमध्ये अर्थ? काय म्हटलं नाही? यज्ञ क्रियाक्रम म्हणजे दुःखाचा उगम होय आणि दिवस रात्रभर सहन करावे लागणारे चिंतेचं ओझ होय. समजते का? समजलं ना? आपण जे क्रियाक्रम करतो ते काय आहे? दुःखाचं ओझ आहे आणि ते आपल्या दिवस रात्रभर काय करते? ओझ वाहून घेऊन जाऊ लागते. असं त्याचं. म्हणून दुःख मुक्त होण्यासाठी आणि शरीर धर्माने निर्मूळ करण्यासाठी मनुष्याने धर्माचे पालन करावे म्हणजे बुद्धाच्या धर्माचे पालन करावे. ऋषींनी सांगितलेल्या एक धर्माच्या नियमातून आपली सुटका करून घ्यावी. म्हणून इथं म्हटलं नाही की या दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर त्याने शरीर धर्माचे निर्मूलन करण्यासाठी माणसाने धर्माचं पालन करावं आणि ऋषींनी सांगितलेल्या ज्या काही एक चुकाचं आहे त्याच्या नियमातून आपण सुटका केली पाहिजे. तर कोणती सुटका? तर कोणती सुटका सांगितली गेली आहे? जे ऋषीने जे काही नियम सांगितले गेले आहे यज्ञ हवन दिवस अशातून सुटका करावी अशा पद्धतीने म्हटलं. आणि हे शब्द ऐकल्यावर ब्राह्मणाने श्रावस्तीला ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते त्या ठिकाणी जाण्याचे ठरवले. आपल्या भेटीचा उद्देश त्याने सांगितल्यावर जगतवंत भगवान बुद्ध त्यांना म्हणाले, मनुष्य जरी केसाच्या जटा वाळून नग्न राहू लागला किंवा शरीरावर त्याने थोडीशी पाने किंवा वलय धारण केली, जरी त्याने अंगाला चिखल फासला किंवा तो दगडावर झोपू लागला तरी दुविचारातून मुक्त होण्याच्या दृष्टीने त्याचा काय उपयोग? आता इथं भगवान बुद्धाने त्यांना उपदेश केला. आता हे भगवान काय झाले की त्याची जी गाथा ऐकली आणि गाथा ऐकल्यानंतर ते त्या नग्न साधूकडे जाण्याचं करून दिले त्याने आणि मग त्याने काय केलं? भगवान बुद्धाकडे गेले ते ब्राह्मण आणि भगवान बुद्धाकडे गेल्यानंतर भगवान बुद्धाने त्यांना गाथा सांगितली, एक उपदेश केला. कोणता उपदेश केला? की आपण केसाच्या जटा वाढवल्या काय, नग्न राहिलं काय किंवा शरीरावर पाना किंवा ज्या केस अनेक जे काही जोडून लावलं काय है ना, किंवा अंगाला चिखल फासला काय किंवा दगडावर झोपला काय. पण आपल्या मनात आपल्या ज्या विचार आहेत दुविचारातून मुक्त होण्याच्या दृष्टीने त्याचा काय उपयोग नाही. म्हणजे एखाद्या माणसाने नग्नही राहिलं है ना, एखाद्या माणसाने चिखलही लावला त्या शरीराला किंवा त्याने असं ते बोले सारखं लावलं ना कातडीचं असं वस्त्र धारण केलं है ना, केसाही जर वाढवलं तरी माणूस त्याच्यातून किंवा दगडावरही झोपलं त्याने आहे ना, तरी तो माणूस दुर्विचारातून मुक्त होत. बरोबर आहे? समजलं का? समजलं आहे ना? भगवान बुद्धाचं प्रवचन आहे का? आता त्याला डिटेल सांगत नाही. डिटेल मध्ये सांगितलं तर मोठा पत्ता होऊन जाईल आहे की नाही? ठीक आहे. तर जो कलह आता इथं भगवान जो कलह करीत बसत नाही, कलह करीत बसत, कलह म्हणजे काय? युद्ध किंवा म्हणजे वादावाद करत बसत नाही, हत्या करत नाही, अग्नीच्या सायाने नाश करीत नाही. अग्नीच्या सायाने म्हणजे होम वर्ण करून कोणाची नाश करत नाही, म्हणजे तूप दही वगैरे असं काही नाश करत नाही है ना. ज्याला विजयाची इच्छा नाही म्हणजे ज्याला काही जिंकण्याची इच्छा नाही, जो सगळ्या जगाविषयी सदिच्छा बागडतो म्हणजे सगळ्याचं भलं होतं बागडतो, त्याच्या बाबतीत द्वेष किंवा तिरस्काराची भावना निर्माण होण्यास कारण मिळणार नाही. म्हणजे कोणाच्या मनामध्ये तिरस्कार भावना निर्माण होणार नाही
जो कोणाची कलह करणार नाही, जो कोणाची हत्या करणार नाही, अग्नीच्या सहाय्याने कोणाचा नाश करणार नाही, जो विजयाची अपेक्षा ठेवत नाही, जो जगाची सदिच्छा वापरतो म्हणजे सगळ्याचं मंगल हो अशी भावना आपल्या मनात ठेवतो, तो व्यक्ती द्वेष आणि तिरस्काराची भावना त्याच्या मनात निर्माण होणार नाही. बाकी सगळ्या त्याच्या हस्ते नाही है ना. पुण्य लाभावे म्हणून भूतात येताना जो बळी देतो किंवा परलोकी सुखाच्या फळाची अपेक्षा करतो, त्याला मिळणारे सुखे सत्पुरुषाच्या आदर करणाऱ्या माणसाच्या सुखाच्या एक चतुर्थांशही बरोबर नसतो. आता इथं काय म्हटलं नाही, ते एखाद्या माणसाने पुण्य लाभावं म्हणून भूताची पूजा करत असेल है ना, किंवा त्यांना बळी देत असेल, किंवा त्या परलोकी सुखाची अपेक्षा करत असेल. परलोकी म्हणजे काय, या दुसऱ्या जगाची सुखाची अपेक्षाही करत असेल, तर अशा पद्धतीने जो करत असेल तर त्याने जर एखाद्या सद्पुरुष माणसाचा आदर सन्मान जरी केला तर त्याला या सुखातून एक त्याचा चतुर्थ सुद्धा सुख त्याला म्हणजे म्हणजे जे काय भूतात जिथून तुम्हाला जे काय सुख भेटते त्याच्यापेक्षाही 4 पटीने सत्पुरुष माणसाचं काय सहवासात राहिल्याने आपल्याला सुख भेटत राहते. म्हणजे इथं काय म्हणत नाही, जे माणसं भूता पिताची पूजा करणारे लोक राहतात, भूत वातावरणाचे लोक राहतात, अशाने तुम्हाला जे काही सुख भेटते तर तुम्ही एखाद्या सत्पुरुष माणसाच्या सहवासात राहिल्याने त्याचा आदर सन्मान केल्याने त्याच्यापेक्षा 64 पटीने सुद्धा जास्त सुख तुम्हाला मिळते. म्हणून जो सदाचारणाविषयी तत्पर असतो आणि इतराचा योग्य तो मान दाखतो व वयोवृद्ध विषयी नेहमी आदर बाळगतो, त्याचे सौंदर्य, सामर्थ्य, औष्य आणि शांती या 4 सुखाची प्राप्ती होते. म्हणून अशा पद्धतीने म्हटलं नाही की जो सदाचाराचा राहतो, चांगल्या प्रवृत्तीचा राहतो, चांगल्या वृत्तीचा राहतो, इतरांना मान ठेवणारा राहतो, म्हणजे म्हाताऱ्या लोकांना सुद्धा मान देणारा राहतो, अशा व्यक्तीला काय होतात 4 प्रकारच्या गोष्टी त्याला लाभतात. कोणतं, एक सौंदर्य त्याला लाभवते, त्याच्यानंतर सामर्थ्य त्याला लाभवत, सामर्थ्य म्हणजे बल, आणि त्याच्यानंतर मग त्याला आयुष्य सुद्धा वाढत आणि शांती सुद्धा त्याला मिळते. अशा पद्धतीने त्या सुख मिळणं. आता पतीकडून हे ऐकल्यावर त्यांची पत्नी शांत झाली. आता असं वाक्य लिहिलेलं आहे, पतीकडून हे ऐकल्यावर तर त्याची पत्नी काय झाली, शांत झाली. तर अशा पद्धतीने हा भाग आता इथं संपलेला आहे. समजला का? आता भाग 6वा. भाग 6वा त्याच्यावर काय का प्रश्न कोणावर? भाग 6वा काय, कनिष्ठ आणि सामान्य जनाची धम्म दीक्षा. कनिष्ठ म्हणजे कोणाला म्हटलं जातं? कनिष्ठ कोणाला म्हटलं जातं? जो लहान असतो त्याला आहे ना. अशा पद्धती उपाली न्यायाची धम्म दीक्षा. आता औपाली नावी कुठं होता, कोण होणार? उपाली नावी नाही लक्षात, विसरलेला माली होता, पण काय काय मागच्या भागात कुठपर्यंत कथा आली त्याची, कुठपर्यंत कथा आली होती विसरले काय? कोणासोबत होता तो उपाली नावी? विसरला. हा बरोबर आहे लक्षात आहे. हा तर उपाली नावी ते चतुर्सेना म्हणून गेले नव्हते का, अनिरुद्ध, देवदत्त, आनंद, भदीय असे जे 5 लोक गेले ना, त्यांच्यासोबत उपाली नावी गेला होता. आणि नावी गेल्यानंतर त्यांनी काय केलं, आपले वस्त्र सोन्या नाण्याचे जे काही आहे त्याच्याकडे काठवडं बांधून दिलं, हे तुझ्यासाठी घेऊन जा, शिवाय तुला घेऊन जाईल असं म्हटलं आहे ना. अशा पद्धतीने मागच्या भागापर्यंत पाहिलं आहे ना. आता त्या उपाली नावीची धर्मदीक्षा काय आहे, परत जात असताना आता उपाली नावी परत जात आहे, कोणतं गाठोडे घेऊन त्याच्या चतुर्सेनेचे जे 6 लोक गेले ना, त्या 6 लोकांचे जे गाठवडं आहे सोन्याच्या आणि दागिने वगैरे किंवा पोशाख याचं गाठवडं घेऊन तो परत काय जात आहे. परत जात असताना नावी विचार करू लागला, साक्ष्य हे भयंकर लोक आहेत, या अलंकारासोबत मी परतलो तर ती मी माझ्या सोबत्यांना ठार मारलं आणि त्याचे अलंकार घेऊन पडालो असे समजून ते मला ठार मारले. म्हणजे त्या उपाल्याने काय विचार केला, मी हे जे दागिने बिगिने घेऊन अलंकार सोने चांदीच्या वस्तू घेऊन गेलो तर साखे लोक मोठं भयंकर लोक आहेत
आणि ते भयंकर लोक काय विचार करतील की मी त्यांच्या लोकांचे दागिने घेऊन मी काय केलं आहे, त्यांचे ठार केलं आणि ते दागिने घेऊन पळवलो असा विचार करतील आणि ते मला मारतील. मग शाक्य कुळातील हे तरुण ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने मी का जाऊ नाही. म्हणजे जे 6 मित्र जे गेले होते ना, ते 6 मित्र गेले होते ना, त्याच मार्गाने आम्ही का जाऊ नये अशा पद्धतीने. कारण मी इकडे गेलो तर मग मला काही जीवन मारती नाही कदाचित, त्यांच्या डोक्यामध्ये असा विचार आला तर म्हणून त्याने असा विचार केला आणि म्हणून त्याने म्हटलं खरोखरच मी याच मार्गाने गेलो. एकूण त्याचे जे सहा मित्र गेले होते ना चतुर्सेना म्हणून, त्याच मार्गाने मी गेलो पाहिजे म्हणून उपालीने स्वतःचीच विचारले आणि त्या अलंकाराचे गाठोडे पाठीवरून खाली उतरवले आणि एका झाडाला सांगून तो म्हणाला, ज्याला हे सापडेल त्याचे भेट म्हणून ते घेऊन यावे. आणि तो शाक्य तरुणाच्या मागोमाग जाण्यासाठी मागे फिरला. अशा पद्धतीने तो उपाली नावी त्याने काय केलं, आपल्या डोक्यावरचं जे पाठवण्यात ते उतरवलं, एका झाडाला बांधून टाकलं आणि तो मग त्या जे शाक्य लोक गेले त्याच्या पाठोपाठ हा जायला लागला. आता शाक्याने त्याला दूर येताना पाहिलं. आता जे 6 लोक जात होते त्या 6 लोकांनी या नावींना पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर त्यांना म्हणाले, उपाली तू परत का आलास अशा पद्धतीने त्याला विचारले. तेव्हा त्याने आपल्याला काय वाटले ते त्यांनी सांगितले. त्यावर ते म्हणाले, उपाली तू परत गेला नाहीस ते बरे केले. कारण शाक्य हे भयंकर लोक आहेत आणि त्यांनी तुला ठार मारले असतील. मग भगवान बुद्ध होते तिथं, हे सगळे गेले आणि उपाली नाव्याबरोबर घेऊन ते भगवान बुद्धापर्यंत गेले आणि तिथे पोहोचल्यानंतर त्याने भगवान बुद्धाला वंदन केले आणि एका बाजूला बसले. याप्रमाणे बसल्यावर ते तथागताला म्हणाले, कोण ते होता ना, ते अशा पद्धतीने ते म्हणाले, काय म्हणले भगवंताला, भगवंत आम्ही शाक्य गर्विष्ठ आहोत आणि हा उपाली नावी बऱ्याच दिवसापासून आमची सेवा करीत आहे. भगवंताने आमच्या अगोदर त्याला आपला भिक्षू संघात घ्यावे, म्हणजे त्याला आम्ही योग्य तो आदर आणि मान देऊ आणि आमच्यातील श्रेष्ठ म्हणून आम्ही त्याला हात जोडून वंदन करू, म्हणजे अशा रीतीने आमच्यातील शाक्याचा गर्व का होईल नष्ट होईल. म्हणजे अशा पद्धतीने पहिल्यांदा तुम्ही उपालीला दीक्षा दिली की आमच्यापेक्षा का होतील वरिष्ठ होईल, आम्ही त्यांना वंदन करू, त्यांची सेवा करू आणि आमच्याचा जो गर्व आहे तो का होईल कमी होऊन जाईल. अशा पद्धतीने तेव्हा भगवंताने पहिल्या प्रथम उपाली न्यायाला पूर्वज्ञा देऊन भिक्षू संघात सामील करून घेतले आणि त्यानंतर शाक्य कुळातील तरुणांना भिक्षू संघाची दीक्षा दिली. तर अशा पद्धतीने पहिल्यांदा उपाली नावीला दीक्षा दिली आणि त्याच्यानंतर मग त्या 6 पुरुषांना काय दिली, धम्मदीक्षा दिली. तर अशा पद्धतीने उपालीची धम्मदीक्षा झाली. आता त्यानंतर सुनीत नावाच्या भंग्याची धम्मदीक्षा. आता जो सुनीत आहे त्याची काय आहे धम्मदीक्षा. राजगुरात सुनीत नावाचा एक भंगी राज होता. भंगी माहित आहे ना, साफसफाई करणारा आहे ना. अशा वेळी लोकांनी रस्त्यावर टाकलेला केर कचरा व घाण काढणारा, रस्त्यावरील झाडूवार म्हणून काम तो करतो आणि आपला उदरनिर्वाह करीत असे. हलक्या आणि निजात असा त्याचा धंदा. अशा पद्धतीने हा सुनीत होता. हा गावातील केर कचरा किंवा वाहन साफसफाई करायचा हा त्याचा काम होता आणि आपलं जीवन चालवत होता. एके दिवशी पहाटे भगवंत उठले. त्यांनी शिव धारण केलं आणि बऱ्याचशा भिक्षू संघात भिक्षा मागण्यासाठी ते राजगृहामध्ये गेले. यावेळी सुनीत रस्ता झाडी कचऱ्याचे व घाणीचे ढीग गोळा करीत होता. तो टोपलीत भरून हातगाडीत ओढीत नेत होता आणि ज्यावेळी त्याने भगवंतांना आणि त्याच्या मागून चालणाऱ्या भिक्षू संघांना येताना पाहिले त्यावेळी त्याचे अंतःकरण आनंदाने भरून गेले, परंतु त्याला त्याची भीती वाटली. आता तो सुनीत होता, तो आपलं काम करत होता, कचरा उचलत होता, आपल्या गाडीत काय करत होता, गाडी पुढे घेऊन जात होता. अशा वेळी भगवान बुद्ध काय विषय समोर येताना दिसले, त्याच्यासमोर अनेक भिक्षू संघ दिसले. असं पाहिल्याबरोबर त्याला भीतीचा वाटली है ना.
आणि भीती वाटली आणि त्याला एक प्रकारचा आनंदही झाला. आनंद झाला तर समोर भगवंत बुद्धी याचा आनंद झाला आणि भीती सुद्धा वाटली. भीती कशी वाटली की आपण खालच्या दर्जाचे आहोत असं पण त्याला वाटलं. आता लपून लपून राहण्यास रस्त्यावर जागा न मिळाल्यामुळे त्याने आपल्या गाडीच्या जोकड भिंतीच्या एका वाकावर ठेवले व तो भिंतीला चिटकून उभा राहिला आणि हात जोडून त्याने भगवंताला नमस्कार केला. अशा पद्धतीने त्याला लपण्यासाठी जागा भेटली नाही म्हणून त्याने काय केलं की गाडी बाजूला करून टाकली आणि भिंतीच्या बाजूला तो हात जोडून उभा राहिला. आता त्याच्याजवळ भगवंत आल्यावर दिव्य मधुर आणि वाणीने त्याला म्हणाले, सुनीता, आपल्या दरिद्री जीवनाचा तुला काय उपयोग आहे? गोळत्या करून तू माझ्या संघात येतो काय? आता भगवान बुद्धाने तिथपर्यंत आले आणि भगवान बुद्धाने आपल्या मधुर वाणीमध्ये अशा चांगल्या वाणीमध्ये प्रेमळ वाणीमध्ये त्या सुनीताला म्हटलं, त्या सुनीता, अशा दारिद्र्य जीवनात जीवन तुझा काय उपयोग आहे? तू माझ्या भिक्षू संघात येतोस का? अशा पद्धतीने म्हटलं. आणि अमृतवाणीचा वर्षा अनुभवी सुनीत म्हणाला, मी या जीवनात भगवंतासारखा थोर पुरुष जर या संघात आहे तर मी का जाऊ नये? भगवंताने मला कृपा करून संघात सामील करून घ्यावे. अशा पद्धतीने भगवान त्या त्या पंडितांनी सांगितलं ना की जिथं भगवान बुद्ध आहेत, म्हणजे थोर माणसं आहेत, त्या संघात मी का जाऊ नये? भगवंताने मला संघात प्रवेश द्यावा असं म्हणलं. तेव्हा भगवंताने म्हणाले, भिक्खू ये. आणि या शब्दा उच्चाराबरोबर सुनीत प्रवजित आणि उपसंपदा मिळाली आणि त्याला चिवर आणि दीक्षापात्र देण्यात आले. भगवंताने त्याला विहारात नेऊन धम्म आणि विनय याची शिकवण दिली आणि ते म्हणाले, शील, संयम आणि दमन यामुळे मनुष्य पवित्र होतो. काय म्हटलं भगवान बुद्धाने त्याला प्रवचन करत असताना? धम्म आणि विनय शिकवला. आणि या धम्म विनय शिकवत असताना एक गाथा सांगितली. कोणती गाथा सांगितली? सुनीत कोण होता? खालच्या धर्माचं काम करून होता, मठ साफ करणारा होता आहे ना. आणि मग भगवान बुद्धाने त्याला सांगितलं, काय म्हटलं आहे की धम्माचा विषय दिल्यानंतर त्याला शील, संयम आणि दमन याच्यामुळे मनुष्य काय होतो? पवित्र होतो. कशामुळे? शीलामुळे, संयममुळे आणि दमन. काय होते याचा अर्थ? शील तर माहित आहे. संयम म्हणजे काय होतं? स्थिर राहणं आहे ना. संयम म्हणजे स्थिर राहणं. आणि दमन म्हणजे काय? नाही, नष्ट करत राहणं, दूर करत राहणं आहे ना. अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला जे काही वाईट गोष्टी त्याला दूर करणे आहे ना. अशा पद्धतीने काय होतो? मनुष्य पवित्र. समजलं का? कशाने मनुष्य पवित्र होतो? शील पालन केल्यामुळे, संयम राहिल्यामुळे आणि दमन करत राहिल्यामुळे पवित्र होतो. बरोबर आहे? एवढं समजलं तर खूप मोठं झालं ना. एवढं समजलं तरी वळण झालं आहे की नाही. तर सुनीत इतका, आता काही लोक त्यांना विचारला लागले, सुनीत इतका थोर कसा झाला? हे विचारले असता भगवान बुद्धाने म्हणाले, राज्यमार्गावरून टाकलेल्या उलटीवर ज्याप्रमाणे सुगंधित व सुंदर कमल पुष्प उगवावे त्याप्रमाणे अंतर्दृष्टी नसलेल्या क्षुद्र प्राण्याच्या आंधळ्या जगात बुद्धपुत्र प्रकाशमान होतात. आता काही लोकांनी त्यांना विचारलं की अशा पद्धतीने हा खालच्या दर्जाला बांधकाम करणारा आहे की नाही, अशा पद्धतीने हा साफ करणारा व्यक्ती आहे, भंगी व्यक्ती आहे, हा माणूस एवढा कशा मोठ्या पदापर्यंत पोहोचला? अशा पद्धतीने भगवान बुद्धाला विचारलं. तर भगवान बुद्धाने म्हटलं की एखाद्या राजमार्गावरती जर कचरा टाकला तर त्या कचऱ्यामध्ये एखादी कमल पुष्प कशी उगमतात आहे की नाही. त्या कचऱ्यामध्ये सुगंध येते का दुर्गंध येते? दुर्गंध येते ना. पण अशा दुर्गंधामध्ये सुद्धा एक कमल पुष्प जर उत्पन्न झालं आणि त्यामुळे काय होतं? सुगंध निर्माण होतो. तशाच पद्धतीने इथं या क्षुद्र जीवनामध्ये सुद्धा जो व्यक्ती आहे, या जगामध्ये सुद्धा क्षुद्र जीवनामध्ये हे जग क्षुद्र जीवनामध्ये जर असलं तरी बुद्ध पुत्र हा तिथं प्रकाशमान होत असतो. म्हणजे अशा पद्धतीने ते कचरा जरी असला पण तिथंही सुद्धा बुद्ध पुत्र काय होतो? प्रकाशमान होत असतो. तर अशा पद्धतीने सुनिश्चित काय झाली? प्रवज्ञा झाली, धम्मदीक्षा झाली. आता सोपाक आणि सुपीय या अस्पृश्याची धम्म
दीक्षा आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर स्वपाक हा श्रावस्तीचा एक अस्पृश्य होता. त्याच्या जन्माच्या वेळी प्रकृती वेदनेमुळे त्याची आई बराच वेळ मूर्छित होऊन पडली होती. त्यामुळे तिच्या पतीला व नातलगाला वाटले की ती मेली. त्यांनी तिला संतनात नेले व तिचे प्रेत जाळण्यास तयारी केली. परंतु वारा आणि पाऊस याच्या वाऱ्यामुळे अग्नी पेट घेऊ शकला नाही. म्हणून स्वपाकच्या आईला चितेवर ठेवून ते निघून गेले. स्वपाकची आई त्यावेळी मेलेली नव्हती, ती नंतर मेली. मृत्यूपूर्व तिने मुलाला जन्म दिला. संकनात पहाऱ्याने त्या मुलाला दत्तक घेतले आणि सुखीय नावाच्या स्वतःच्या मुलाबरोबर त्याने पालन पोषण केले. त्या मुलाच्या आईच्या जातीचे नाव स्वपाक होते, त्यामुळे मुलंही त्या नावाने ओळखले जाऊ लागले. आता काय झाले, स्वपाक नावाची जन्मदिशा सांगितली. हा स्वपाक कोण आहे? स्वपाक आणि सुखी याची जन्मदिशा ते अस्पृश्य जातीचं सांगितले गेले. आता हा स्वपाक आहे, तर काय झाली, हा त्याची आई जी आहे तर त्याच्या वाटलं की हे मरण पावली आहे. ती गरोदर होती आणि ती गरोदर असल्यामुळे तिच्या पतीला आणि तिच्या नातेवाईकाला वाटलं का ते मरण पावली आहे. आणि मरण पावल्यानंतर ती मरण पावली नव्हती, मूर्छित झाली होती. मूर्छित झाल्यानंतर त्याला वाटलं ते मरण पावलेली आहे आणि मरण पावली आहे म्हणून त्याने काय केलं, तिला संसारात जाळासाठी घेऊन गेली आणि संसारानंतर तिला ठेवलं तिच्यावर आणि जाळणार इतक्यात काय झालं, जोराचा पाऊस आला आणि ते जळणारी सीता काय झाली, विझून गेली. आता विझून गेल्यानंतर हे सगळे लोक घरी परतले. आता परतल्यानंतर काय झालं, की काय तिने मरण पावली नव्हती. आता ती मरण पावली नव्हती पण आता ती मेली. तिने मरणाच्या अगोदर काय केलं, एका मुलाला जन्म दिला आणि जन्म दिल्यानंतर ती मरण पावली. आता मरण पावल्यानंतर आता तिथं कोणीच नव्हतं. तिथं तो समजानामध्ये बरोबर आला होता. त्यांनी पाहिलं की हा मुलगा काय आहे, जिवंत आहे, त्याची आई मरण पावली. म्हणून त्या मुलाचं त्याने काय केलं, दत्तक घेतलं म्हणून पालन पोषण केलं. तर अशा पद्धतीने स्वपाकचा काय झाला, तिथं जन्म झालेला आहे नाही. आता स्वपाकचा जन्म झाल्यानंतर त्या या संस्थानाच्या रखपालाने त्याला पालन पोषण केलं. त्याचं नाव स्वपाक ठेवलं. का स्वपाक ठेवलं? कारण तो त्या जातीचा होता म्हणून त्याचं नाव स्वपाक ठेवलं. आता येथे दिवशी भगवान बुद्ध त्या संतानभूमीतून जात होते. भगवंतांना पाहून स्वपाक त्याच्या समोर आला. भगवंतांना वंदन करून त्याचा शिष्य म्हणून त्याचा बरोबर येण्यास त्याने त्याची अनुज्ञा मागली. आता हा जो स्वपाक आहे, तर भगवान बुद्ध एक दिवशी का ते संतांकडून जात होते आणि हा स्वपाकाने त्या भगवंताला पाहिलं आणि त्याने वंदन केलं आणि त्यांना म्हणलं की मला सुद्धा तुमच्या शिष्यामध्ये प्रवेश द्या. अशा पद्धतीने म्हणलं. स्वपाक त्यावेळी फक्त 7 वर्षाचा होता. हा 7 वर्षाचा होता म्हणून भगवंताने त्याला वडिलांची संमती मिळवण्याचं सांगितलं. आता स्वपाक केला, आपल्या वडिलाला घेऊन आला आणि वडिलांनी भगवंताला वंदन केले आणि आपल्या मुलाला त्याच्या संघात घेण्याविषयी त्यांना विनंती केली. आता त्या लहानच्या मुलांनी काय केलं, भगवान बुद्धांनी तुला सांगितलं स्वतः जे लहान आहे तर तुझ्या वडिलाची परवानगी किंवा मी संघामध्ये प्रवेश देत नाही. पण तो स्वपाक केलं, गेला तिथं गेला. आता त्याचा वडील कोण आहे, तो संतानातला रखवाला. त्याला घेऊन आलं आणि तो घेऊन आल्यानंतर मग काय झालं, भगवान बुद्धापर्यंत त्याने वंदन केलं आणि मग भगवान बुद्ध म्हणला की आपण स्वपाक हा संघामध्ये घेऊ शकते. तर अशा पद्धतीने त्याने सांगितलं की ठीक आहे, माझ्या मुलाला तुम्ही संघामध्ये प्रवेश द्या. अशा पद्धतीने त्याने म्हटल्यानंतर स्वपाक काय झाला, त्यांच्या विनंती स्वीकारली. आणि तो जरी अस्पृश्य जातीचा होता तरी भगवंतांनी त्याला आपल्या संघामध्ये घेतले आणि त्यांना आपल्या धर्म आणि विनय शिकवण दिली. आता स्वपाकाला आपल्या संघामध्ये केला. हा स्वपाक कोणत्या अस्पृश्य जातीचा होता तरी भगवान बुद्धांनी आपल्या संघामध्ये त्यांना घेतलं आणि त्यांना धर्म आणि विनय शिकवला. काही काळ झाल्यानंतर स्वपाक एक स्थवीर झाला. स्थवीर झाला म्हणजे काय, आता भिक्षू झाला आहे ना. आता भिक्षू झाल्यानंतर सुखी आणि स्वपाक हे लहानपणापासून काय एकत्र वाढलेले होते आणि स्वपाकाला सुखियाच्या वडिलांनीच दत्तक घेतले. घेऊन वाढवल्यामुळे सुखिय आपल्या स्वपाक याच्या बरोबर भगवंताचे धम्म आणि विनय शिकला. आता सुखिय नावाचा जो व्यक्ती आहे हा स्वपाकचा सोबत वाढलेला व्यक्ती होता म्हणून त्याने सुखी याने स्वपाक करून भगवान बुद्धाचा धम्म आणि विनय शिकत होता, आहे की नाही. अशा पद्धती असल्यानंतर जरी स्वपाक हा सुखिय याच्या जातीपेक्षा हलक्या जातीचा होता तरी सुखीयने स्वपाकाला आपणास पूर्वजा देऊन संघात घेण्याची विनंती केली.
स्वपाकाने मान्य केले आणि संता नदी पार करायचे काम करणाऱ्या 3 दर्जाच्या जातीतील सुफी हा एक भिक्षू बनला. तर अशा पद्धतीने जो सुफी आहे हा सुफीय कोण आहे त्याचा दुसरा जो रक्षपालक होता ना संतानातला त्याचा जो मुलगा होता त्याचं नाव आहे सुफी. आणि हा सुफी आणि स्वपकावती एकत्र वाढले होते आणि एकत्र वाढल्यामुळे त्यांचे परिचय असल्यामुळे ते मग हा सुफीय स्वपाकाने सुफियाला काय केलं ना आपला धर्म आणि विवेक ते सांगला. अशा पण सांगितल्यानंतर त्यांना सुद्धा मग त्याला वाटलं की आपण सुद्धा भिक्षू संघामध्ये यावं. अशा पद्धतीने त्या सुफियाने त्या स्वपाकाला विनंती केली आणि त्या विनंती करून स्वपाकाने सुद्धा त्याला भिक्षू संघामध्ये त्याला प्रवज्जा केली. अशा पद्धतीने हे दोनही व्यक्ती हे काय दोन्ही व्यक्ती आहेत स्वपाका दोन्ही व्यक्ती आहेत हे खालच्या जातीचे असले तरी भगवान बुद्धाने त्यांना आपल्या भिक्षू संघामध्ये प्रवज्जा दिले. अशा पद्धतीने स्वपाक आणि सुफीय अशाची सुद्धा भिक्षू काय झाली आहे धम्मदीक्षा झाली आहे. तर अशा पद्धतीने आपण आता इथं थांबू. ठीक आहे.